घे चहा. काय? चहा घे. मला नकोय चहा वगैरे. शिवा तू ऐक ना, तू प्लीज जा इथून. मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी तुझ्याशी खूप नॉर्मल आणि हे सगळं नॉर्मल करायला चहा चहा घ्यायला काय प्रॉब्लेम आहे आता? मला नकोय चहा. मग चिडून का बोलतो सतत? काय चिडलो चिडचिड आहे? नाहीये मी. मग तू हे सतत काय आठ्या काय आहे तेवढे डोक्यावर? नॉर्मल सांगू शकतो ना की तुझा नकोय मला आता चहा. नकोय मला आत्ता चहा तुझा. आश बस असाच. आशू, काय रे, काय झालं? काका तुम्ही कधी आला? तुझी चिडचिड चालू होती ना तेव्हा. सॉरी, मी ते जरा. अरे सॉरी मला कशाला म्हणतोयस? तू सॉरी शिवाला म्हणायला हवंस, आणि तेही लवकरात लवकर. काका, जोपर्यंत माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ना मला, तोपर्यंत मला शांत वाटणार नाही. मग चिडचिड होत राहील अशी. अरे त्यासाठी बोलावं लागतं. तुझ्या मनातली खंत, प्रश्न जर जोडीदाराला समजलेच नाहीत तर भांडण मिटणार कसं? खरं सांगू, माझ्या आणि लक्ष्मीच्या सुखी संसाराचं हेच तर गुपित आहे. अरे प्रेमात जिंकण्यासाठी कधी कधी माघार सुद्धा घ्यावी लागते. खरं आहे तुमचं म्हणणं. हा म्हणजे पटतंय मला. मी पण करून बघतो प्रयत्न. दॅट्स लाईक अ गुड बॉय. आणि आशू, हा, तुला तर माहितीच आहे, येत्या 23 डिसेंबर पासून माझा आणि लक्ष्मीचा प्रवास सुरू होतोय. अर्थात. आणि तुम्ही बघायला विसरू नका लक्ष्मी निवास. 23 डिसेंबर पासून रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. आणि पहिल्यांदाच टेलिव्हिजन मध्ये 1 तासाची मालिका तुमच्या भेटीस येणार आहे. नक्की बघा.